रामराम मंडळी. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्यालाच आपण महाज्योती म्हणतो, यांच्या अंतर्गत चालवली जाणारी महाज्योती योजना आता सुरू झालेली आहे. याच्यासाठी अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. या योजनेमध्ये 10वी पास विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एक टॅबलेट दिला जातो मोफतमध्ये, आणि दिवसाला 6 GB इंटरनेट सेवासुद्धा पुरवली जाते आणि मोफत प्रशिक्षणसुद्धा दिला जातो जी नीट आणि CETची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर आपण आता पाहणार आहोत की कशाप्रकारे ही योजनासाठी अप्लाय करू शकता तुम्ही घर बसल्या. यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, त्यासाठी कोण पात्र असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल ही ऑफिशियल वेबसाईट आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था यांची. इथं बघा परीक्षेचे जे स्कीमची पूर्ण माहिती आहे इथे दिलेली आहे. ही 18 महिन्याची स्कीम असेल मित्रांनो. याच्यामध्ये नीट CETचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट भेटणार आहे मित्रांनो, तर इथे तुम्हाला मोफत प्रशिक्षण भेटणार आहे पहिली गोष्ट. दुसरी, तुम्हाला एक टॅबलेट देण्यात जाणार आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला दिवसाला 6 GB इंटरनेट दिलं जाणार आहे. तर आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे मित्रांनो, तर सर्वात अगोदर पात्रता आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे. त्यानंतर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिलेअर गटातील असायला हवं. ठीक आहे मित्रांनो, ही दुसरी अट आहे. तिसरी अट आहे, उमेदवार 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70% गुण असावेत, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान 60% गुण असावे. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा 2 कंडिशन आहेत. जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर 70% गुण असायला हवा, आणि ग्रामीण भागात असाल तर 60% गुण. त्यानंतर तिसरी महत्त्वाची म्हणजे तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. 11वीसाठी तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. त्यासाठी आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, त्यासाठी पुढे सांगितले गेलेलं आहे. तुमचा ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, मतदान कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल. ठीक आहे मित्रांनो, व्हॅलिड म्हणजे नॉन क्रिमिनलचा एक सर्टिफिकेटचा एक टाईम पिरियड असतो. त्या टाईम पिरियडमध्येच तो व्हॅलिड असतो. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा नवीन नॉन क्रिमिनल काढावं लागतो. तर आता त्यानंतर शेवटी आहे तुमची जे आवश्यक शैक्षणिक कागदपत्र असतील, जसे तुमचा डोमासाईल असेल किंवा तुमचा मार्कशीट असेल, एक फोटो आणि सिग्नेचर. हे सगळं तुम्हाला ऑनलाईनरित्या स्कॅन करून सबमिट करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे बघा काय प्रशिक्षणाची निवड कशी होणार, म्हणजे तुमची विद्यार्थ्यांची निवड कशी होणार. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहे. आता मी तुम्हाला दाखवणारच आहे की तुम्ही अर्ज कशा ऑनलाईनरित्या करू शकता. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर अर्ज छाननी करून 10 प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे व संवर्गनिहाय व तसेच समांतर आरक्षणानुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, तुम्ही एकदा अर्ज केल्यावर त्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होईल. त्यामधील जे टॉप विद्यार्थी असतील, म्हणजे मेरिटनुसार त्या विद्यार्थ्याची सिलेक्शन केले जाणार आहे. कॅटेगरीनुसार जेवढे त्यांचा जो टॅबलेट असतील त्यानुसार तेवढे विद्यार्थी ते सिलेक्ट करतील मित्रांनो. तर आता कुठलाही उशीर न करता आपण मेन टॉपिकवर येऊया आणि अर्ज कसा करायचा हे पाहूया. तर चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. तुम्ही मोबाईलद्वारे येऊ शकता किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटरद्वारे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. ही ऑफिशियल वेबसाईट आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती. ठीक आहे. यांच्यामार्फतच आपल्याला फ्री टॅबलेट मिळतो. ठीक आहे. इथं बघा, ॲप्लिकेशन फॉर नीट अँड CET ट्रेनिंग फॉर 2025 अँड 27 म्हणजे 2025-27साठी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. तर आपली सर्वात अगोदर प्रोसेस असेल ती मोबाईल व्हेरिफिकेशनची. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, चालू मोबाईल नंबर तुम्हाला इथं एंटर करायचं. जो कोण तुमचा मोबाईल नंबर असेल, चालू मोबाईल नंबर, तो 10 अंकी मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा सबमिट केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज येईल, जिथं तुम्हाला OTP टाकायला सांगण्यात येईल. हा जो टाकलेला मोबाईल नंबर आहे याच्यावरच तुम्हाला OTP येईल. ठीक आहे मित्र. नंबर टाकून सबमिट केल्यावर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आणि इथे तुम्हाला सांगण्यात येईल इंटर OTP रिसिव्ड ऑन मोबाईल नंबर.
तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता त्याच्यावर एक OTP आलेला आहे, तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. जो पण आला असेल तो तुम्ही टाकून द्या. एकदा OTP टाकल्यावर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट केला की मग तुमच्यासमोर आता ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होईल. आता इथे तुम्हाला 3 प्रकारची माहिती भरायची, ज्यामध्ये पहिला पर्सनल डिटेल्स असेल, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स असेल आणि शेवटी तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे. ठीक आहे मित्र. आता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे मित्र. तर सर्वात अगोदर आपण पर्सनल डिटेल्सपासून चालू करूया. तर यामध्ये बघा, पहिलं तुम्हाला कोणत्या कोर्सला तुम्ही ट्रेनिंग फ्युचरमध्ये हे करणार आहात ते तुम्हाला निवडायचं आहे. जी करणार आहात फ्युचरमध्ये, नीट करणार आहात का CET करणार, हे तुम्हाला सर्वात अगोदर सांगायचं आहे. या तिन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. एक ऑप्शन निवडला त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ॲप्लिकेंट फुल नेम विचारलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फर्स्ट नेम टाकायचा आहे, जो पण असेल तुमचा फर्स्ट नेम टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या वडिलाचं नाव, मिडल नेममध्ये तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे आणि लास्ट नेममध्ये तुमचा आडनाव टाकायचं. ठीक आहे मित्र. ठीक आहे. एकदा ही प्रोसेस झाली, आता तुम्हाला ॲप्लिकेंट फादर गार्डियन नेम, म्हणजे आता तुमच्यावर ॲप्लिकंट फुल नेम, जो अर्ज करणारा विद्यार्थी आहे त्याचं नाव टाकलं. आता इथं तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे, ॲप्लिकंट फादर और गार्डियन नेम. ठीक आहे. इथं तुमच्या वडिलांचं नाव, त्यानंतर वडिलांच्या वडिलांचं नाव, त्यानंतर इथं त्यांना आडनाव. ठीक आहे मित्रांनो. हे झालं. त्यानंतर आता तुम्हाला तुमचा जेंडर निवडायचा आहे, मेल फिमेल, पुरुष स्त्री, हे तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ तुमची सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट करण्यासाठी इथे साईडला एक कॅलेंडरचा बटन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा एक कॅलेंडर ओपन आहे. इथे तुम्हाला वर्षवर क्लिक करायचं आणि इथून जो पण तुमचा वर्ष असेल 5, 6, 7, 8, 9 जे असेल ते तुम्ही इथे निवडून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा महिन्याचा ऑप्शन आहे, याच्यामधला एक महिना तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे मित्र. एकदा हे झालं की मग तुम्हाला तुमची तारीख निवडून घ्यायची आहे. ठीक आहे मित्र. आता इथे मी डेमो पर्पजसाठी निवडत आहे. तुम्ही तुमचे ॲक्च्युअल जे पण तुमच्या TCR जन्मतारीख असेल ते निवडायचे. आता त्यानंतर इथं काही प्रश्न विचारले, आर यू ॲन ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का? ठीक आहे. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. जर यस केलात तर त्याच्या पुढे तुम्हाला अजून एक ऑप्शन भरायचा आहे, इफ यस देन सिलेक्टेड टाईप, म्हणजे तुम्ही संस्थेमध्ये राहता, अनाथ असून एका संस्थेच्या सानिध्यात आहात का बाह्य आहात, संस्थेच्या बाह्य. तर तुम्हाला संस्थेत असाल तर संस्थात्मक लिहायचा, नसेल तर संस्थाबाह्य सिलेक्ट करायचं आणि नसेल तर इथं ऑर्फन नो क्लिक करायचं. आता त्यानंतर पुढची काही माहिती भरायची आहे मित्रांनो, आर यू अ पर्सनल विथ डिसेबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंग आहात का? असेल तर यस करा. यस केल्यावर तुम्हाला इथं अजून काही ऑप्शन आहेत, याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा अपंगत्व आहे ते तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन दिलेले, या ऑप्शन निवडायचे. ठीक आहे मित्रांनो. यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा. नसेल तर नो या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर खाली आल्यावर सोशल कॅटेगरी विचारलेली आहे. इथं तुम्हाला काय करायचं, तुमची जे पण कॅटेगरी असेल, OBC, VG, NTB, NTC, NTD, SDC, जे या कॅटेगरीमध्ये जे पण असेल तुम्ही ते निवडू द्या. ते निवडल्यावर तुम्हाला कास्ट येईल मित्रांनो. इथं कास्ट निवडायचं आहे मित्रांनो. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर तुमची कास्ट लिहिलेली असते. तुम्ही यापैकी एक जो पण तुमची कास्ट असेल ते तुम्ही इथं निवडून घ्यायचं. ठीक आहे. एकदा निवडून घेतलं त्यानंतर तुम्हाला इन्कम ग्रुप टाकायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. नॉन क्रिमिनल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता हे इन्कम ग्रुप कास्ट वाईज डिक्लेअर होते मित्रांनो. आता जर मी VGNT केलो, हे केलो तर इथे तुम्हाला हे नॉन क्रिमिनल सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. आता इथं तुम्हाला तुमचा 12 अंकी जो पण आधार कार्ड नंबर असेल ते तुम्हाला इथं टाकायचा आहे. ठीक आहे. एकदा टाकला तर आधार कार्ड, त्यानंतर तुमची नॅशनॅलिटी इंडियनच राहणार आहे मित्रांनो, याच्यात काही बदल होणार नाही. त्यानंतर डोमेशियल विचारलेला आहे. डोमेशियलमध्ये तुमचा रहिवासी जिल्हा कोणता आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात ते जिल्हा तुम्हाला इथं निवडायचं आहे. जे पण तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही निवडा. त्यानंतर इथं महाराष्ट्र येणार. त्यानंतर रेसिडेन्शियल टाईपमध्ये तुम्ही ग्रामीण भागातून आहात की शहरी भागातून तुम्हाला सांगायचं आहे. अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण भागातून. ठीक आहे मित्रांनो. इथे तुम्हाला ते सिलेक्ट करा. त्यानंतर आता तुम्हाला तुमचा प्रेझेंट ॲड्रेस द्यायचा आहे. तुम्ही सध्या कुठं राहता. इथे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जो पण तुमचा जिल्हा असेल ते तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका म्हणजे तहसील निवडायचा आहे.
तुमचा तहसील निवडल्यावर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं येतं. एकदा गावाचं नाव टाकलात की मग तुम्हाला आता तुमचा घरचा पत्ता, वार्ड क्रमांक जर माहीत असेल किंवा हाऊस ऑफ जे पण असेल ते, त्यानंतर तुमचा रोड, इथे जेवढी माहिती माहीत असेल ते भरा, जे माहीत नाही ते सोडून टाका. पण भरा शक्यतो. समजा तुम्ही गावाकडून असाल आणि तुम्हाला तुमचा घर क्रमांक, वार्ड क्रमांक हे माहीत नसेल तर सिंपल टाका, जसे की नियर ग्रामपंचायत असे टाका, किंवा तुमच्या गल्लीला एखादं नाव असेल तर त्या गल्लीचं नाव टाका. असं करून हे पूर्ण भरा, ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा. इथं जो पण तुमचा पिनकोड असेल 6 अंकी तो पिनकोड टाकायचा. त्यानंतर इथं अजून एक विचारलेला आहे, परमनंट ॲड्रेस सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस, म्हणजे तुम्ही आता ज्या जागेवर म्हणजे ज्या ॲड्रेसवर राहता तीच तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का दुसरा आहे. असेल तर सेम करा, याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला परमनंट ॲड्रेस भरायची गरज नाही आहे. जर वेगळा ॲड्रेस असेल, तुमचा हा प्रेझेंट ॲड्रेस असेल तुम्ही आत्ता राहायचा, आणि परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर इथं तोसुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता. ठीक आहे मित्र. एकदा हे झालं, तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा एक अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर विचारलेला माहीत असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची एक स्टुडंटची मेल आय डी टाकायची आहे, चालू मेल आय डी टाकायची आहे, आणि इथे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. एकदा याच्यावर क्लिक केल्यावर तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल्स या पेजवर येऊन जा. ठीक आहे मित्रांनो. इथं आलं तुम्हाला आता तुमचे 10वी कोणत्या शाळेतून झालेलं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. समजा आता मी टाकत आहे ZP स्कूल हे टाकलेलं आहे, बरोबर, शाळेचं नाव. आता इथं तुम्हाला कॉमा देऊन तुमच्या जिथली ती शाळा आहे त्या गावचं नाव टाकायचं. जसं आता मी टाकेल पिंपरी पुणे. ठीक आहे. असं जे पण असेल तुमच्या शाळेचं नाव, त्याच्या पुढे तुमच्या गावाचं नाव ते टाकून तुम्हाला पूर्ण ॲड्रेस इथे भरायचा. ठीक आहे मित्रा. त्यानंतर तुम्हाला तुमचा बोर्ड निवडायचा. कोणता बोर्ड आहे तुमचा, स्टेट बोर्ड आहे का CBSE बोर्ड आहे ते तुम्हाला इथं सांगायचं. स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाका, किंवा CBSE असेल CBSE टाका, जे असेल ते तुम्ही इथं भरून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही कधी पास झाला हे तुम्हाला टाकायचं. इथे एकच ऑप्शन येईल मित्रांनो, 2025, कारण हे फक्त रेग्युलर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी योजना चालते. त्यानंतर तुम्हाला टोटल मार्क किती होते 500 पैकी, त्यानंतर तुम्ही किती मार्क घेतला ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. 80 म्हणालो, 80 90 जे पण टाकलं ते घ्यायचं आहे. खाली ॲटोमॅटिक तुमची टक्केवारी येऊन जाईल. हे सगळं भरल्यावर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यावर आता तुम्हाला डॉक्युमेंट या ऑप्शनवर येऊन जाते. इथं आल्यावर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे फोटो अपलोड करायचे आहे मित्रांनो, जे की JPEG MS साईज 200 KB असायला हवे. आता तुम्हाला समजा हे कसं करायचं माहीत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं मोबाईलवरती. इथे टाकायचं आहे तुम्हाला इमेज रिसायझर टाकल्यावर त्याला सर्च करून घ्यायचं. त्यानंतर ही वेबसाईट आहे, याला तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे, आणि इथं तुमची कोणती पण एक फोटो तुम्ही सिलेक्ट करायचे आहे. ठीक आहे मित्र. आता समजा मी हे फोटो सिलेक्ट केलो, हे फोटो सिलेक्ट करायचे, आणि इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे 200 KBच्या आत. ठीक आहे मित्रांनो. तर आपल्याला इथं फोटो सिलेक्ट करायचे, अपलोड होईपर्यंत वेट करायचा. एकदा अपलोड झालं की मग आपल्याला इथं साईज टाकायची. आता बघा इथं 1.9 MBची ही पिक्चर, त्याला किती सांगितलेलं आहे, तर इथं आपल्याला काय टाकायचं आहे 200 KB. 200 KB म्हणजे आपण काय करू 190 टाकू. ठीक आहे मित्र. आणि इथं काय करू JPEG सांगलेलं आहे आपल्याला, तर आपण JPEG करूया आणि एक्सपोर्ट या बटनावर क्लिक करू. एक्सपोर्ट या बटनावर क्लिक केल्यावर इथं प्रोसेस होईल तुमची इमेज. प्रोसेस झाल्यावर इथं डाउनलोड बटन येईल, इथं सुद्धा येईल. तुम्ही याच्यावर क्लिक करून डाउनलोड करू शकता. एकदा हे केलं की मग ऑटोमॅटिकली इथं इमेज तुमची डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे करून तुम्हाला इथं तुमची इमेज अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमची सही अपलोड करायची. सहीसुद्धा तुम्हाला JPEG फॉर्मॅटमध्ये 200 KBच्या आत करायची आहे. हे सगळे तुम्ही फोटो सही काय करा, तुम्ही तुमच्या एका कॅमेऱ्यानं चांगला, ज्या मोबाईलचा तुमच्या घरच्या ज्या मोबाईलचा कॅमेरा चांगला आहे त्याच्यानं काढा मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड मित्रांनो, शक्यतो आधार कार्ड काय करा मित्रांनो
ई आधार कार्ड डाउनलोड करा आणि डाउनलोड केलेल्या ई आधार कार्डचा स्क्रीनशॉट घ्या, कारण त्याच्यामध्ये फ्रंट एंड आणि बॅक एंड दोन्ही चांगल्यारित्या एकाच पेजवर येतं. ठीक आहे मित्रांनो, तसं करा. त्याच्यामुळे त्याची साईजसुद्धा कमी असेल आणि क्वालिटीसुद्धा चांगली असेल. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे ना, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. पण इथे एक ऑप्शन आहे मित्रांनो, नॉट कंपल्सरी फॉर द ऑर्फन. म्हणजे तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, पण जर तुम्ही अनाथ नसाल तर तुम्हाला इथं अपलोड करावे लागेल. तर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे. हे पुन्हा सांगत आहे मित्रांनो की एखादा ज्याचा मोबाईल चांगला असेल त्या मोबाईलच्याच कॅमेऱ्यानं फोटो घ्या, उजेडात घ्या आणि त्या फोटोमध्ये तुमची सर्व माहिती स्पष्टपणे दिसायला हवी. कारण खूप सारे फोन ह्यासाठी रिजेक्ट होतात की तुमची माहिती त्या इमेजमध्ये क्लिअररित्या दिसत. त्यानंतर तुम्हाला तुमचा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लावायचा आहे. जर इथंसुद्धा तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे, जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला त्यापासून सूट दिलेली आहे, तुम्हाला नॉन क्रिमिनलसुद्धा लावायची गरज नाही. सेम असंच तुम्हाला JPGमध्ये अपलोड करायचं आहे. 200 KB साईज असायला आहे. त्यानंतर तुम्हाला SSCची मार्कशीट सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुमच्या जो ओरिजिनल मार्कशीट नसेल तर तुम्ही डिजिलॉकरमधून डाउनलोड करू शकता, हे ऑप्शन आहे. नसेल तर जे ऑनलाईन रिझल्ट आलेला आहे त्याचे स्क्रीनशॉट मारून अपलोड करा. ठीक आहे. त्यानंतर 11th बोनाफाईड सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही 11वीमध्ये जिथं प्रवेश घेतलेला तिथला तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट हवा, ज्या शाळेत तुम्ही प्रवेश घेतलेला. त्यानंतर त्या 11वीची जी ॲडमिशन रिसिप्ट आहे, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेला तिथे जी फीस भरलेली रिसिप्ट आहे ती तुम्हाला इथं अपलोड करायची. आणि शेवटी तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. एकदा हे सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यावर तुमच्या इथं खाली अजून एक बटन येईल, जसं आपल्याला इतर जागी आला होता. ठीक आहे मित्रांनो, इतर जागी जसं आपल्याला सेव्ह अँड सबमिट ऑप्शन आला होता असं तुम्हाला आता सेव्ह अँड सबमिट नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक तुमची रिसिप्ट भेटेल, म्हणजेच प्रिंट भेटेल. ती प्रिंट तुम्ही सेव्ह करून ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला ह्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नोटिफिकेशन येईल ज्याच्यामध्ये तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे, ज्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची यादी असेल. त्या यादीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेससाठी, म्हणजेच पुढील जेव्हा तुम्हाला टॅबलेट ते वाट लावायचे असतात किंवा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे असतात, त्यासाठी तुम्हाला कॉल केला जाईल, मेसेज केला जाईल, ईमेल केला जाईल. मेसेज नाही मित्रांनो, ईमेल आणि कॉल या दोन्हीच माध्यमातून होते. आणि शेवटी सगळी प्रोसेस झाल्यावर तुम्हाला सगळ्यांना एका दिवशी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणला बोलवलं जाईल आणि तिथं तुम्हाला एक टॅबलेट आणि एक सिम कार्ड दिला जाईल. तो सिम कार्ड त्याच टॅबलेटमध्ये चालेल. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे होती ही योजना. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्थामार्फत चालवली जाणारी योजना. ह्याला तुम्ही अशा प्रकारे सोप्या स्टेपमध्ये 3 स्टेपमध्ये ह्या फॉर्म भरू शकता. तर माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली तर नक्की लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा फॉर्म भरणार आहात आणि तुम्ही कोणत्या कोर्सला जॉईन करणार आहात, जीईला, नीटला व CETला. तर मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ इतर विद्यार्थी मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा याचा लाभ होऊ द्या. तर अजून एकदा भेटूया असाच एखाद्या महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसोबत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम मंडळी.